नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 3 मे 2024। आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राइब सुद्धा करून घेऊ शकता। ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया। काय होता प्रश्न? आयुष्मान भारत दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाइप करून सांगितलं आहे। पर्याय क्रमांक सी, 30 एप्रिलला दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो आपण आयुष्मान भारत दिवस म्हणून आपण साजरा करतो। ठीक आहे, त्याच्या मागचा उद्देश काय लिहून घ्या। समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या आपल्या घटकांना मदत करणे, मदत पोहोचवणे, त्यांच्या आरोग्याची सुविधांची या ठिकाणी त्यांना उपलब्धता करून देणे हा याच्या मागचा मेन पर्पज होता। तर दरवर्षी 30 एप्रिलला आपण आयुष्मान भारत दिवस म्हणून आपण साजरा करतो। ठीक आहे, आता बघूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला। टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील। सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा। एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा। प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? कोणत्या महिन्यामध्ये जीएसटी जे काही कलेक्शन आहे, संकलन आहे, ते आतापर्यंत सर्वाधिक म्हणजेच 2.10 लाख कोटी एवढे या ठिकाणी कलेक्शन झालेलं आहे? अत्यंत ही चांगली गोष्ट आहे। प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, एप्रिल 2024। म्हणजेच या गेल्या महिन्यामध्ये आजपर्यंत जेव्हापासून माझ्या मते 1 जुलै 2017ला जीएसटी लागू झाली तेव्हापासून जेवढेही महिने झालेत त्या सगळ्या महिन्यामध्ये सर्वात जास्त हायेस्ट जीएसटी कलेक्शन या ठिकाणी झालेलं आहे एप्रिल 2024 या महिन्यामध्ये। किती झालं आहे? तर 2.1 लाख कोटी। ठीक आहे, तुम्ही जर या ठिकाणी कलेक्शनचा जो काही डाटा आहे तो जर पाहिला तुम्ही 2023-24 मध्ये याच महिन्यामध्ये गेल्या वर्षी जो काही या ठिकाणी जीएसटी कलेक्शन झाला होता तो या ठिकाणी मी लिहून दाखवतो 1.87 लाख कोटी एवढा झाला होता। आणि या 2024-25 मध्ये पहिल्या या ठिकाणी एप्रिल या महिन्यामध्ये फायनान्शियल इयरच्या या ठिकाणी किती झालंय? तर 2.10 लाख कोटी एवढा या ठिकाणी जीएसटी कलेक्शन झालेलं आहे। दोन्ही गोष्टी कशा संदर्भात आहेत? जीएसटी बद्दल। तर जीएसटी बद्दल काही ठराविक गोष्टी आहेत ज्याच्यावरती एक्झाम मध्ये परत प्रश्न विचारले जातात। जसं की सर्वप्रथम लिहून घ्या, जीएसटीचा फुल फॉर्म आहे गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स, मराठीमध्ये म्हणता येईल वस्तू आणि सेवा कर। जीएसटी ही जी काही संकल्पना आहे कुठे निर्माण झाली? तर कॅनडा देशामध्ये। जीएसटी आपल्या प्यारा भारतामध्ये केव्हा लागू करण्यात आला? तर 1 जुलै 2017ला। म्हणूनच आपण जीएसटी दिवस केव्हा साजरा करतो? दरवर्षी 1 जुलैला। जीएसटी हा कसल्या प्रकारचा टॅक्स आहे? तर इनडायरेक्ट टॅक्स आहे, अप्रत्यक्ष प्रकारचा कर आहे। जीएसटी परिषदेचे प्रमुख कोण असतात? तर केंद्रीय अर्थमंत्री। सध्याचे वर्तमानमधील फायनान्स मिनिस्टर कोण आहेत? युनियन म्हणजेच केंद्रीय अर्थमंत्री कोण आहेत? माननीय निर्मला सीतारामनजी। जीएसटी विधेयक मंजूर करण्यासाठी कितवी घटना दुरुस्ती करण्यात आली? तर 101 क्रमांकाची। जीएसटीचे प्रकार किती आहेत? तर 3 आहेत। पहिला प्रकार एसजीएसटी म्हणजेच स्टेट जीएसटी, दुसरा प्रकार सीजीएसटी म्हणजेच सेंट्रल जीएसटी आणि तिसरा प्रकार आयजीएसटी म्हणजेच इंटिग्रेटेड जीएसटी। पहिला देश कोणता आहे जीएसटी लागू करणारा? फ्रान्स। कधी लागू केलं? 1954 मध्ये आणि भारताने 2017 मध्ये। भारतामध्ये जे काही जीएसटी लागू करण्याचा जो काही प्रस्ताव होता तो कोणत्या समितीने दिला होता? तर विजय केलकर समितीने। भारतामध्ये पहिलं राज्य कोणतं आहे जीएसटी लागू करणारं? आसाम आणि शेवटचं जम्मू आणि काश्मीर। क्लिअर? पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा। कोणता देश 46वी अंटार्क्टिक करार सल्लागार बैठकीचे आयोजन करणार आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, भारत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। 2-3 पॉइंट लिहून घ्या। भारताने ऍक्च्युअली 1983 मध्ये अंटार्क्टिक करारावरती स्वाक्षरी केलेली होती। 2022 मध्ये संसदेने पारित केलेला अंटार्क्टिक कायदा अस्तित्वात आला आणि केंद्रीय भूविज्ञान मंत्रालयाचे राष्ट्रीय ध्रुवीय आणि महासागर संशोधन केंद्र या बैठकीचं या ठिकाणी ऑर्गनायझेशन करणार आहे। प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या बैठकीच्या या ठिकाणी आयोजनाबद्दल। तर लगेच आपण काय करूया, ज्या काही महत्त्वाच्या समिट्स गेल्या वर्षी झालेल्या आहेत त्याच्यावरती चर्चा करूया। जसं की G20 2023 जी काही 18वी आवृत्ती होती ती आपल्या प्यारा भारतामध्ये आयोजित करण्यात आली होती। 15व्या क्रमांकाची ब्रिक्सची समिट झाली 2023 मध्ये दक्षिण आफ्रिका या ठिकाणी। 49 क्रमांकाचं G7चं समिट झालं 2023 मध्ये जपानमध्ये। 23व्या क्रमांकाची SCO ची समिट झाली 2023 मध्ये भारतामध्ये। 42व्या क्रमांकाचं एशियन 2023 ची परिषद आयोजित करण्यात आली होती इंडोनेशिया या ठिकाणी। 18वी पूर्व आशिया शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती जकार्ता इंडोनेशिया या ठिकाणी।
ग्लोबल स्किल्स समिटची 14वी आवृत्ती आयोजित करण्यात आली होती नवी दिल्लीमध्ये. आणि AI सुरक्षतेवरती प्रथम जागतिक नेत्यांची शिखर परिषद आयोजित करण्यात आली इंग्लंड या ठिकाणी. पुढचा प्रश्न क्रमांक 3. व्हाईस ॲडमिरल टिंबटिंब यांची नौदल उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कृष्णा स्वामीनाथन असं त्यांचं नाव आहे. ठीक आहे, तर लगेच काय करूया मग आपण जितक्या काय महत्त्वाच्या नियुक्त्या आहेत केंद्रीय लेवलच्या त्याच्यावरती चर्चा करूया. जसं की पहिले जे काही CDS होते ते होते आपले बिपिन रावतजी. दुसरे CDS म्हणजे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आहेत अनिल चव्हाण. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी या ठिकाणी नियुक्त आहेत अजित डोवालजी. उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी आहेत पंकज कुमार सिंग. लष्कराचे लष्कर प्रमुख आहेत 29व्या क्रमांकाचे मनोज पांडे. लष्कराचे उपलष्कर प्रमुख आहेत 46व्या क्रमांकाचे लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी. हवाई दलाचे प्रमुख आहेत 24वे विवेक राम चौधरी. हवाई दलाचे उपप्रमुख आहेत 47व्या क्रमांकाचे अमरप्रीत सिंग. नौदलाचे प्रमुख बनलेले आहेत 26व्या क्रमांकाचे दिनेश के त्रिपाठी. आणि नौदलाचे उपप्रमुख या ठिकाणी बनलेले आहेत 39व्या क्रमांकाचे ज्यांचं नाव काय आहे कृष्णा स्वामीनाथन. या गोष्टी समजतात? ठीक आहे, पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 4. युनायटेड नेशन्स लोकसंख्या आणि विकास आयोगाच्या कार्यक्रमामध्ये अलीकडेच आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करणारी महिला सरपंच कोण बनलेले आहेत? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, ऑल ऑफ दी अबव वरील सर्व हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक ए, सुप्रिया दास दत्ता. पर्याय क्रमांक बी, कुनुकू हेमा कुमारी. आणि पर्याय क्रमांक सी, नीरू यादव. हे तिघही या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महिला सरपंच या ठिकाणी होत्या. कशामध्ये? युनायटेड नेशन्स लोकसंख्या आणि विकास आयोगाच्या कार्यक्रमामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या महिला सरपंच होत्या. पुढचा प्रश्न, 6व्या क्रमांकाची जी काही आशियाई कॅरम चॅम्पियनशिप झाली होती माझ्या मते मालदीवमध्ये झाली होती त्याच्यामध्ये भारताने पुरुष आणि महिला दुहेरीमध्ये कोणते पदक जिंकलेले आहे? तर साधी गोष्ट आहे पर्याय क्रमांक सी, सुवर्ण पदक गोल्ड मेडल या ठिकाणी आपल्या टीमने पटकावलेलं आहे. मी आता सांगितलं हे जे काही 6वी आशियाई कॅरम स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली होती ती मालदीवमध्ये आयोजित करण्यात आली होती. प्रश्न आहे या ठिकाणी क्रीडा स्पर्धेबद्दल. तर लगेच झालेल्या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये कोणकोणत्या या ठिकाणी संघाने राज्याने या ठिकाणी टीमने पदक जिंकले त्याच्यावरती चर्चा करूया. जसं की FIH हॉकी 5S महिला विश्वचषक स्पर्धा 2024 जिंकली आहे नेदरलँडने. खेलो इंडिया युथ गेम 2024 मध्ये अव्वल आहे आपलं राज्य महाराष्ट्र राज्य. ICC अंडर 19 पुरुष क्रिकेट विश्वचषक 2024 जिंकला आहे ऑस्ट्रेलियाने. बॅडमिंटन एशिया टीम चॅम्पियनशिप जिंकली आहे भारताने. चौथे खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2023 पटकावलेले आहे चंदीगड विद्यापीठाने. पहिले UEFA महिला राष्ट्र लीगचे विजेतेपद पटकावलेले आहे स्पेनने. प्रो कबड्डी लीग 10 या ठिकाणी म्हणजे 10वी आवृत्ती जिंकली आहे पुणेरी पलटनने. संतोष ट्रॉफी 2024चं विजेतेपद पटकावलेलं आहे सर्व्हिसेसने. रणजी ट्रॉफी 2023-24 जिंकली आहे मुंबईने. आणि 56व्या राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिप 2023-24चं महिला पुरुषांचं जे काही कॅटेगरीतले जे काही या ठिकाणी विजेतेपद आहे ते आपल्या महाराष्ट्राने पटकावलेलं आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 6. कोणत्या ठिकाणी जगातील सर्वात मोठे विमानतळ वर्ल्ड्स लार्जेस्ट एअरपोर्ट या ठिकाणी बांधले जात आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, दुबई या ठिकाणी जगातील सर्वात मोठे विमानतळ या ठिकाणी बांधले जात आहे. आणि या विमानतळाचं नाव काय असणार आहे? अल मकतूम आंतरराष्ट्रीय विमानतळ. एक पॉइंट लिहून घ्या, एक फॅक्ट आहे, दरवर्षी 260 दशलक्ष प्रवाशांसह अल मकतूम आंतरराष्ट्रीय विमानतळ हे जगातील सर्वात मोठे जास्त प्रवाशांचे कॅपॅसिटीचं हे या ठिकाणी एअरपोर्ट बनणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 7. नुकतेच भारत सरकारने कोणत्या देशाच्या कनके संथुराई पोर्ट नूतनीकरण प्रकल्पाचे अधिकार म्हणजेच राईट्स या ठिकाणी प्राप्त केलेले आहेत? 7व्या नंबरच्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, श्रीलंका हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. अजून एका प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो कसा की कनके संतुराई पोर्ट हे जे काही बंदर आहे ते कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर कोणत्या ठिकाणी स्थित आहे? श्रीलंका. आणि त्या जे काही पोर्ट आहे बंदर आहे त्याचं या ठिकाणी नूतनीकरण करण्यासाठी त्याचे जे काही अधिकार असतात राईट्स असतात ते आपल्या या ठिकाणी भारताला प्राप्त झाले आहेत. श्रीलंकेबद्दल सांगायचं म्हटलं तर राष्ट्रपती आहेत रानिल विक्रमसिंघे, पंतप्रधान आहेत दिनेश गुणवर्धने, राजधानी आहे जयवर्धने पुरे कोट्टा आणि कोलंबो आणि चलन वापरलं जातं श्रीलंकन रुपया. पुढचा प्रश्न क्रमांक 8. जागतिक
पत्रकार स्वातंत्र्य दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, आजच्याच दिवशी दरवर्षी 3 मेला आपण जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस म्हणून आपण साजरा करतो. या वर्षीची जर तुम्हाला थीम विचारली 2024 ची तर लिहून घ्या, अ प्रेस फॉर द प्लॅनेट, जर्नलिझम इन द फेस ऑफ द एन्व्हायरमेंटल क्रायसिस, अशा प्रकारची थीम आहे 2024 साठी. ठीक आहे, प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, मे महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. जसं की 1 मेला 3 दिवस असतात, आंतरराष्ट्रीय कामगार दिवस, महाराष्ट्र तसेच गुजरात राज्याचा राज्य दिवस आणि उज्ज्वला दिवस. 2 मे जागतिक टुना मासा दिवस, 3 मे जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस, 4 मे कोळसा खाण कामगार दिवस, 7 मे जागतिक ॲथलेटिक्स दिवस आणि जागतिक दमा दिवस. जागतिक दमा दिवस असतो मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी. 8 मे जागतिक रेड क्रॉस दिवस, 11 मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस, 12 मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस, 14 मे जागतिक स्थलांतरित दिवस, 15 मे कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस, 17 मे जागतिक दूरसंचार दिवस आणि जागतिक उच्च रक्तदाब दिवस, 18 मे जागतिक एड्स लस दिवस, आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस आणि मे महिन्याच्या 3ऱ्या शनिवारी म्हणजेच 18 मेला यावर्षी आहे सशस्त्र सेना दिवस. त्यानंतर 21 मे दहशतवाद विरोधी दिवस, 22 मे जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि 31 मे तंबाखू विरोधी दिवस आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती. क्लिअर? पुढचा प्रश्न क्रमांक 9. चर्चेमध्ये असलेली ॲस्ट्राझेनेका कोणत्या लशीशी संबंधित तंत्रज्ञान काय आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक डी, व्हेक्टर टेक्नॉलॉजी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या ठिकाणी 2 पॉईंट लिहून घ्या. लस निर्माता म्हणजेच वॅक्सिन मॅन्युफॅक्चरर ॲस्ट्राझेनेकाने ब्रिटनच्या न्यायालयामध्ये कबूल केले आहे की त्यांच्या कोविड-19 लसीमुळे थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोमसह थ्रोम्बोसिस सारखे दुर्मिळ दुष्परिणाम सुद्धा होऊ शकतात. आणि कोविड-19 रोगादरम्यान ही जे काय ऑक्सफर्ड ॲस्ट्राझेनेका लस होती ती भारतामध्ये कोविशिल्ड या नावाने वापरली जात होती. त्याच्यामुळे कन्फ्युजन होऊ देऊ नका. ॲस्ट्राझेनेका आणि कोविशिल्ड हे एकच आहेत असं या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवू शकता. पुढचा प्रश्न क्रमांक 10. टाइमच्या ग्लोबल एडटेक रँकिंग 2024 मध्ये अलीकडेच कोणतं या ठिकाणी ऑर्गनायझेशन एडटेक कंपनी अव्वल स्थानी आलेली आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, इमेरिट्स असं या ठिकाणी एडटेक कंपनीचं नाव आहे. रँक 1 आलेलं आहे वर्ल्ड टॉप एडटेक कंपनीजमध्ये. इमेरिट्स असं त्या या ठिकाणी एडटेक कंपनीचं नाव आहे. आणि टॉप 50 मध्ये एक या ठिकाणी भारतीय कंपनी आहे. 26व्या क्रमांकावरती मिको असं त्या एज्युकेशन हबचं नाव आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 11. नुकत्याच आयकू एअरच्या अहवालानुसार जगातील सर्वात प्रदूषित शहर कोणते आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बांगलादेशमधील काठमांडू हे शहर या ठिकाणी आयकू एअरच्या मते जगातील सर्वात पोल्युटेड सिटीच्या रँकिंगमध्ये अव्वल स्थानी आलेला आहे. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न क्रमांक 12. IPLच्या इतिहासामध्ये 150 सामने जिंकणारा पहिला या ठिकाणी खेळाडू कोण बनलेला आहे? 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, महेंद्रसिंग धोनी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर MS धोनीच्या नावावरती ऑलरेडी 133 विजयांसह IPL मधील सर्वात यशस्वी कर्णधाराचा विक्रम ऑलरेडी होताच. सोबत 2 नंबरला आहे रोहित शर्मा 87 विजयांसह दुसऱ्या स्थानावरती आहे. सर्व गोष्टी समजल्या? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये हा कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, पहिली राष्ट्रीय महिला हॉकी लीग 2024 ची आवृत्ती ही कोणत्या राज्यामध्ये सुरू झालेली आहे? महाराष्ट्र, तमिळनाडू, गुजरात की झारखंड? ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, तपासणं हे देखील तितकंच जास्त महत्त्वाचं सुद्धा असणार आहे.